लागेल. अगदी डीजे रुपेश यांना पण पाहता डीजे रुपेश पाटील यांचं आपण करूयात स्वागत. आज खरं तर पंचांच्या भूमिकेत त्रिमूर्ती पाहायला मिळेल. मुरलीधर सर जाधव, तदनंतर रवी जैतापकर व तदनंतर रॉकी सरांना पाहता हे तीन पंच मात्र आज या स्पर्धेत आलं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तदनंतर लाईव्हची टीम आपण पाहता अर्थातच एस के एंटरटेनमेंट लाईव्ह त्यांचंही मनपूर्वक स्वागत. शंकर गुलबी यांचा हा एस के एंटरटेनमेंट लाईव्ह त्यांचं स्वागत करूयात. तदनंतर आपण पाहता खरं तर जय बजरंग खांडपे समालोचक चषक, तदनंतर गावदेवी खांडपे खेळाडू कक्ष व तदनंतर हजारे परिवारांच्या वतीनं आपण पाहता टॉस बॉक्स. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊयात. मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट आणि बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल बॅटच्या फ्लो मध्ये उडवला ऑन साइडला. स्ट्रोक भरपूर चांगला आहे. साइड स्क्रीनच्या वरनं चेंडू फरार सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती पहिला वार आणि पहिला षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला. खरं तर पहिल्याच बॉलवरती दणदणीत सुरुवात पाहायला मिळाली. फलंदाज श्रीनाथच्या बॅटपदनं मात्र पहिल्याच बॉलवरती पहिला वार पाहायला मिळाला. अर्थातच षटकार आलाय. 4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच करण्याचं काम मैदानाच्या आत करेल टीम जय महाराष्ट्र धामणगाव. दोन्ही संघ एकाच ताकदीचे. आज खरं तर टोटल तुम्ही 10 संघ पाहणार आहात इंडियन ॲक्शन मध्ये आणि 10 संघांनाही देऊयात शुभेच्छा. आज एकाच ताकदीचे हे सर्व संघ आहेत. मॅच भरपूर चांगला पाहायला मिळाल्या आहेत. काल मागची ही मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळाली. टीम विजय आधी मध्ये नका लावू. थँक्यू थँक्यू डिझाय. इथनं पहिल्याच बॉलमध्ये षटकार जरूर ठोकला होता, परंतु तदनंतर विवेकनं मात्र कमबॅक केलंय विकेटने. मैदानाच्या आत नक्की जर तुम्ही विद्युत वाहिता पाहता, तार पाहता, तर जर का त्या तारला चेंडू लागला तर बॉल डेट असेल. तदनंतर तुम्ही लॉंग ऑफला जो टॉवर पाहता त्या टॉवरच्या अगदी आम्ही मधोमध जी जो पडदा बांधलाय त्या पडद्याच्या खाली जर बॉल लागला तर तुम्हाला धावून धाबा पूर्ण करायच्या आहेत. जर का वरती डायरेक्ट बॉल लागला तर षटकार जाहीर केला जाईल. लक्ष असू द्या. मात्र महत्वाचा नियम मैदानाच्या आत आपण पाहता ज्या विद्युत वाहिता आहेत, तार आहेत, जर का त्यांना बॉल लागला तर डेड बॉल असेल. व त्यानंतर टॉवर आहे त्या टॉवरच्या अगदी मधोमध आम्ही जो पडदा लावलाय पडद्याच्या खाली लागला तर बॉल नक्कीच तुम्हाला धाबा पूर्ण करावे लागतील धाबीन. व त्यानंतर जर वरती लागला तर षटकार असेल. गेम ऑन. नवीन फलंदाज सूरज. पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळतोय विवेकच्या माध्यमातून. खरं तर परफेक्ट या ठिकाणी हा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर अनप्लेडेबल बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर अतिशय बिगाना हा चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या दस्तानात. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, परंतु फटका देखील सुंदर आहे. बॉल चला साइड स्क्रीनच्या समोर एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक चांगला फटका चौकार. अगदी या ठिकाणी पहिल्या बॉलमध्ये जरूर षटकाराला, परंतु तदनंतर कमबॅक केलं होतं.
विकेटनं डॉट बॉल फेकला, परंतु तदनंतर चौकार आलाय. पुन्हा धाबांना सुरुवात करत असताना आपण पाहता जय महाराष्ट्र धामणगाव संघ अगदी आज सगळ्या नक्कीच सर्व संघ आपण पाहिले तर कवाड अंबाडी परिसरातील हे सगळे हे नक्कीच संघ आपण पाहता, परंतु मैदानाच्या आत अगदी डायरेक्ट हिट दिलं. या ठिकाणी पंचांचा इशारा मात्र फिंगर अप, फलंदाज बाद झाले. पॉपिंगच्या बाहेर सापडला फलंदाज आपण पाहतात तो म्हणजे सतीशला प्रताप लागेल आता मैदानाच्या बाहेर. अर्थातच गोल्डन डकचा शिकार ठरलाय, फलंदाज होतोय बाद. थँक्यू. तर विकेट आल्यानंतर आपण पाहता नाराज असतील या ठिकाणी सतीश, कारण की एकही चेंडू न खेळता मात्र मैदानाच्या बाहेर परतलेत. खरं तर गोल्डन डकचा शिकार एकही चेंडू न खेळता मैदानाच्या बाहेर मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. सुरुवात नक्कीच षटकरानं झाली, परंतु मध्ये धाबा देखील आल्या, परंतु विकेट देखील येतात. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 10 धाबा धाव फुलकावरती, 10 या धाबासंख्येवरती दुसरा धक्का लागलाय टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघाला, परंतु नवीन खेळाडू राजेश शॉर्ट प्लेन बॉल होता, खेचून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पंचांचा इशारा वाईट झालाय. अवांतर धाव धावफलकावरती ऍड होते धामणगाव टीमच्या खात्यामध्ये. या सिंगलच्या मदतीनं 11 धावा धावफलकावरती. तर टाइम अलर्ट आहे, लक्ष असू द्या. टीम येणार बोरपाडा संघ. पहिला चेंडू ठीक 1:45 फेकलाय. 15 मिनिटांचा अवधी आहे 3 षटकांसाठी. फुलटास बॉल, फटका सुंदर आहे, वॉटर शॉट आणि बॉल चालला सरळ लॉंग ऑनला बीट करून सीमारेषा पलीकडे. अजून एक कडक स्ट्रोक, फटका षटकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 17 धाबा. तर चला फास्ट खेळायचा आहे टीम एनआर बोरपाडा. तर पहिल्या ओव्हरसाठी जवळजवळ 5 मिनिटं घेतलीत. लक्ष असू द्या, जर का तुम्ही अजून 10 मिनिटांमध्ये 2 षटक जर फेकले नाही आहेत तर एनआर बोरपाडा संघ चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू टर्टिया सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आणि ह्या सर्व संघांना मात्र नियम आहे, पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकावे लागतील. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. एन आर बोरपाडा संघाकडनं विश्वास बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. स्ट्राईक वरती खेळाडू सूरज आहेत. खरं तर सूरजनं मैदानाच्या आत नक्की त्याच्या बॅटमध्ये एक चौकार देखील पाहिलाय. फुलरलेनचा बॉल या ठिकाणी बॅट्समन बीट, यष्टीरक्षक बीट, त्यानंतर फाईन लेगचा खेळाडू सुद्धा बीट आणि 3 खेळाडूंना बीट करून बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा वाईट +4, अर्थातच तब्बल 5 धाबा मिळतील बॅटिंग करत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघाला.
मिड विकेटला आपण पाहता खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करतात परंतु नऊचा कॉल आलाय या ठिकाणी सूरज यांच्या माध्यमातून. परंतु पाहिलं तर अगदी एकच धाव. आता मात्र स्ट्राईक मध्ये राजेश आलाय. राजेशसाठी सुवर्ण संधी आहे. राजेश यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. लगातार 3 बॉलमध्ये जर 3 षटकार खेचले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र प्रशांत भोईर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. गोलंदाज विश्वास बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. फुल लेनचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी जणू काही पंचांकडे नक्कीच खेळाडू पाहिलेत परंतु पंचांचा नक्कीच मी तर म्हणेन इशारा फेअर डिलिव्हरी कारण की बॉल डीप होत होता. नक्की चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिला तर या चेंडूवरती एकच धाव आली आहे. खरं तर सिंगल डबललाही तेवढंच प्राधान्य दिलं जातं जेवढ्या मोठ्या फटकांना प्राधान्य दिलं जातं. खरं तर चांगली या ठिकाणी कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या तरी पाहायला मिळतोय जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या वतीने. आतापर्यंत धावा फलकावरती 24 धावा पाहायला मिळत आहेत. फुल लेंथ बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा टो इन आणि तदनंतर बॉल चला सर फाईन लेगला खेळाडू आहेत. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी पुन्हा 2 धावा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ अगदी चढाव उताराचा पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट येऊन सुद्धा 17 धावा खर्च केल्यात. म्हणजेच जय महाराष्ट्र धामणगाव संघाकडे बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली पाहायला मिळते. फुल टॉस बॉल फटका सुंदर आहे. टक्काचा आवाज प्रॉपर टायमिंग बॉल चालला सरळ मिड विकेट सीमारच्या पार षटकार. मॅच पाहायला मिळेल जय हनुमान खोने त्यांच्या विपक्षात आई गावदेवी दादूचा पाडा या 2 संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. आपण मिड इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. या ठिकाणी लगातारचा हा दुसरा खणखणे दणदणे दर्जेदार दिमागदार आणि शानदार षटकार. षटकारांच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय परंतु राजेशसाठी सुवर्ण संधी आहे. तर चला जय हनुमान खोनी संघाचे कॅप्टन आपण या. इथे देखील फटका सुंदर आहे. लगातारचा हा तिसरा यस मॅक्सिमम. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार खेचलेत. म्हणजेच फलंदाज सूरजच्या बॅटमधनं अजून एक षटकार. मैदानाच्या आत पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक्स ब्रेक आता होतोय. टाइम स्टॉप केले गेले. शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत. 4 मिनिटांमध्ये हा षटक फेकावा लागेल. पाहिलं तर षटक क्रमांक दुसराही संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 तब्बल 44 धावा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या. तदनंतर या ओव्हरचा विचार करता करता तब्बल या ओव्हरमध्ये 27 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आणि या ओव्हरमध्ये 27 तब्बल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा फलकावरती पाहायला मिळतात. धावांचा डोंगर आता या ठिकाणी रचायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी बॅटिंग करत असताना जय महाराष्ट्र धामणगाव या संघानं बॅटिंग खोलवर पाहायला मिळाली आहे. खरं तर जरी सलामीचे फलंदाज बाद झाले परंतु तदनंतर सूरज आणि राजेश खरं तर सुंदर बॅटिंग करतायत. आता राजेश साठी सुवर्ण संधी. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर खेचले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र मिळू शकतं. यॉकलेनचा हा चेंडू खरं तर खोदून काढला. ऑनसाईडला आपण पाहता खेळाडू आहेत. मिडॉनला एकदा तर कंप्लीट.
दुसराचा प्रयत्न परंतु तेवढाच ॲक्युरेट थ्रो आलाय, एक धाव. तर त्याच दरम्यान जय हनुमान खोनी संघाचे कॅप्टन आपण या लगेचच व्यासपीठावरती विनंती असेल, मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. त्यांच्या विपक्षात आपण पाहणार आहात तो म्हणजेच आई गावदेवी दादूचा पाडा संघ. खरं तर पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाली आहे टीम जय हनुमान कोणी संघाला. आता मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळेल तो म्हणजेच आई गावदेवी दादूचा पाडा विरुद्ध जय हनुमान कोणी. अगदी षटक क्रमांक तिसरा बंटी आलाय. खरं तर या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम करत असताना आत्तापर्यंत 2 बॉल फेकलेत बंटीनं आणि 2 बॉलमध्ये 2च धाबा खर्च केल्यात. इथनं कमबॅक करावं लागेल. धाबांचा डोंगर आतापर्यंत उभारलाय परंतु त्या डोंगराला अडवावा लागेल. इथनं हा चेंडू मात्र फुलर लेनचा होता. ऑन साईडला जोरदार प्रहार करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी जुळून आला नाहीये आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचं काम गोलंदाज बंटी करतोय आपल्या संघासाठी. फटका सुंदर आहे स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये. बॉलला या ठिकाणी अडवलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आपण पाहता बॉल मात्र उचलला फेकला परंतु कॉलिंग थोडीशी चुकीची आणि आता दुसऱ्या धावेसाठी परतावं लागेल राजेश यांना मैदानाच्या बाहेर. फटका सुंदर आहे परंतु टॅप केला. या ठिकाणी आपण पाहता मिड टॉपला खेळाडू आहेत. सहजासहजी कॅच या ठिकाणी कंप्लीट केली जाते. खरं तर अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी. जशी फिल्डिंग लावली गेली मैदानामध्ये तशी फिल्डिंग मात्र त्याच फिल्डिंगच्या दिशेनं मात्र गोलंदाजी ही केली जाते. नक्कीच कमबॅक करण्याचं काम या ठिकाणी बंटी आणि संपूर्ण येणार बोरपाडा संघ करतोय. इथनं अजून एक विकेट आलाय. संघाची धापत संख्या 47 असताना फलंदाज बाद. ते कमबॅक करण्याचं काम गोलंदाज बंटी करतोय. खरं तर बंटीला स्वतःवरती विश्वास होता कारण की स्वतः गोलंदाजीवरती आले आणि अप्रतिम अशी कामगिरी करत असताना मैदानाच्या आत शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत बंटीनं गोलंदाजी करत असताना 5 बॉल मागे फक्त 3 धाबा खर्च केल्यात म्हणजेच कंजूस गोलंदाजी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित नाहीये. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटची संधी धोका होऊ शकतो परंतु या ठिकाणी जर का थ्रो नॉन स्ट्राईक एंडवरती जरी आला असता तरी देखील फलंदाज बाद झाले असते परंतु थ्रो थोडासा चुकीचा आलाय आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचले तब्बल 49-49. आपण जाऊयात व्यासपीठावरती. जय हनुमान खोनी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजेच कुणाल पाटील यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं मानसन्मान करणार आहोत. तर आम्ही प्रथमेश दादा पाटील यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते हा मानसन्मान आपण करायचा आहे. या प्रथमेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण जय हनुमान खोनी टीमचे कॅप्टन आपण यांचा मानसन्मान करणार आहोत. खरं तर जय हनुमान खोनी संघाचे कॅप्टन आपण पाहता स्क्रीनवरती. आज या ठिकाणी नक्की झाल्यानंतर आम्हाला नक्कीच एक गोष्ट मात्र आवडली. खरं तर प्रत्येक टीमच्या कॅप्टनचे या ठिकाणी सन्मान केले जात आहे. अभिनंदन
या ठिकाणी नक्कीच कोणी टीम आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. आपण या स्पर्धेत खरं तर सहभाग नोंदवलाय, आपलं पुन्हा एकदा मनापासून मात्र आम्ही स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आत. सामना सुरू आहे. या ठिकाणी पहिल्या फेरीतील चौथी लढत टीम NR बोरपाडा विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव. पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 49 धाबा बनवल्या गेल्यात, परंतु शेवटचे षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकात किती धाबा येतील जाऊयात आणि पाहूयात पुन्हा एकदा. शेवटचे षटक गोलंदाज रवी. पहिलाच बॉल फुल टॉस, फटका फसलाय बॅटच्या शिरेवरती आणि तदनंतर फाईन लीगचा खेळाडू या ठिकाणी झेल टिपतोय, इथनं फलंदाज बाद होतोय. थँक्यू डिझे, थँक्यू. तर या ठिकाणी रिव्ह्यू नाहीये सर. त्या ठिकाणी पंचांचा जो निर्णय असेल तोच अंतिम असेल. पंचांचा ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आहे की फलंदाज बाद आहे. तर चला बॅट्समनला विनंती असेल आपण मैदान सोडायचं आहे. नक्कीच पंचांचा जो डिसिजन असेल तो अंतिम असेल. मात्र कोणत्याच संघाला कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. तर चला पंचांचा निर्णय आहे तो अंतिम असेल. रिव्ह्यू कोणत्याच टीमला नाहीये, लक्ष असू द्या. सर्व संघांनी मात्र कोऑपरेट करायचं आहे. अंतिम असेल. आणि पंचांना जर का काही वाटत असेल तर दोन्ही पंचांनी एकत्र या आणि जो निर्णय असेल तो द्या. मात्र रिव्ह्यू नाही आहे. नक्कीच ह्याची नोंद मात्र सर्व संघाने घ्यायची आहे. आपण जाऊया मागच्या दिशेने. नवीन खेळाडू 7व्या क्रमांकावरती हिमेश यांना पाहता षटकात अगदी पाहता तर रवी आलाय आणि रवीनं पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट येत अंकित केलाय. यॉर्कलँडचा हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. मिड विकेटला आपण पाहता खेळाडू आहेत एकदा कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु या ठिकाणी नोचा कॉल आलाय. म्हणजेच या ठिकाणी धाव होऊ शकत नाहीये. एकच धाव मिळेल. सिंगलवरती समाधानी व्हावं लागेल या ठिकाणी जय महाराष्ट्र धामणगाव या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाचा अर्धशतक अर्थातच 50 धाबा या ठिकाणी कंप्लीट झाल्या गेल्यात. 50 धाबा फलकावरती आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत. तरी देखील बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे या संघाकडे. ओव्हरपिच बॉल, फटका फसलाय. झेलची संधी या ठिकाणी झेल होईल का? यस, कॅरी केलाय. अगदी हा झेल मित्र म्हणे मिडॉनच्या खेळाडूच्या हातात होता, परंतु मिडॉनचा खेळाडू या ठिकाणी पोहोचलाय आणि कॅच कॅरी करतोय. फलंदाज होते बाद. अजून एक धक्का लागतोय टीम जय महाराष्ट्र धामणगाव या संघाला.
अगदी या ठिकाणी आपण पाहता नवीन बॅटर जतीन आला आणि पहिलाच बॉल त्यांच्यासाठी फुल टॉस होता. जर का स्वीपचा फटका खेळला असेल तर नक्की चांगला धावा मिळाला असता, परंतु तदनंतर पाहिलं तर या ठिकाणी हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या सांगतेनंतर संघाची धाव संख्या मात्र स्थिरवलेल्या अवस्थेमध्ये तब्बल 50 धावा. फटका सुंदर आहे परंतु फटका फसला. विश्वपद खेळाडू पोहोचला आणि कॅच मात्र कॅरी करतोय. इथनं झोन एक धक्का लागतोय टीम जय महाराष्ट्र धामणगाव या संघाला. थँक्यू डीजे. अगदी या ठिकाणी आपण पाहता सध्या तरी गोलंदाज आता उलटफेर करतात, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 44 धावा नक्कीच झाल्या होत्या, परंतु शेवटचे ते 2 गोलंदाज आहेत त्यांनी या मॅचमध्ये पुनरागमन केलंय. तिसऱ्या षटकामध्ये देखील पाहिलं गोलंदाजी करत असताना बंटी त्यानं गोलंदाजी करत असताना फक्त 5 धावा खर्च केला, 1 विकेट सुद्धा त्यानं मिळवलाय. परंतु तदनंतर शेवटच्याही षटकात सध्या तरी धावांसाठी संघर्ष करावा लागतोय टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघाला, कारण की रवीने आतापर्यंत गोलंदाजी करत असताना 3 विकेट या ठिकाणी कंप्लीट केले गेलेत आणि 1च धाव खर्च केली आहे. म्हणजे चांगली बाब सध्या तरी म्हणावी लागेल टीम येणार बोरपाडा संघाकडनं. शेवटचा बॉल 1 to go आणि या ठिकाणी शेवटचा बॉल मात्र हा डॉट आलाय. या ठिकाणी शेवटच्या दोन ज्या गोलंदाजांना खरं तर नक्कीच या ठिकाणी कौतुक करण्यासाठी भाग पाडलं. अप्रतिम गोलंदाजी. मागील 2 षटकांमध्ये गोलंदाजी करत असताना फक्त धावा खर्च केल्या, त्यामध्ये 6 अप्रतिम कमबॅक राहिलाय मैदानाच्या आत येणार बोरपाडा संघाचा. पाहता पाहता षटक क्रमांक 14 संपलं. पहिला सत्र या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 50 धावा आणि 51 धावसंख्येचा टार्गेट असणार आहे येणार बोरपाडा संघाच्या विरोधात. तर नेक्स्ट मॅच जय हनुमान खोनी त्यांच्या विरोधात आई गावदेवी दादूचा पाडा. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेचच. तर टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू माननीय श्री सागरदादा पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे कंप्लीट करायचा आहे. येस जाऊयात पुन्हा एकदा हजारे परिवार टॉस बॉक्स मध्ये तुमच्यासोबत जॉईंट आहेत या स्पर्धेचे सर्व अर्थातच सागरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. एका बाजूला विजयी संघ अर्थातच दादूचा पाडा गावदेवी दादूचा पाडा आणि त्यांच्या विपक्षात दुसऱ्या बाजूला जय हनुमान खोनी या 2 टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस आपण पाहताय. नाण्याच्या एका बाजूला हेड, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला टेल. कॉल असेल टीम दादूचा पाडा संघाचा. स्विंग द कॉइन हेड असा कॉल आणि याच दरम्यान टॉस जिंकलाय टीम दादूचा पाडा संघानं. प्रथमतः विचार निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. अगदी पहिला सामना जिंकला आणि त्या मॅच मध्ये मानाचा देखील राहिला होताच. आणि या मॅच मध्ये काय रणनीती असेल? काय नाही, ग्राउंडवर उतरले आम्ही बघू. येस टॉस हरला, मॅच मात्र अजूनही हरला नाही. टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आणि दादूचा पाडा टीमचा जर विचार करायला गेला तर एक सामना दादूचा पाडा टीमनं देखील जिंकलाय. त्या संघाविषयी काय म्हणाल? चांगला संघ आहे तो. येस प्रथमतः पहिली मॅच आपण या स्पर्धेमध्ये खेळताय. एकंदरीत काय म्हणाल या स्पर्धेविषयी? इथं आम्हाला खेळण्याची संधी दिली जाते त्यांचे धन्यवाद. पहिले इथं ग्राउंडवर आम्ही खेळू पहिली मॅच, बघूया काय होते. येस देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सर. तर आपण जाऊया एकदा दुसऱ्या इनिंगच्या दिशेनं. आता तब्बल 51 धावसंख्येचा टार्गेट इथनं चेस करायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहता बॅटिंग करत असताना येणार बोरपाडा या संघाला अगदी या ठिकाणी आता मात्र कडवं आव्हान असेल दोन्ही संघांसाठी, कारण की एका टीमला धावा बनवायच्या आहेत परंतु दुसऱ्या संघाला धावा त्या ठिकाणी रोखायच्या आहेत. तर चला डगआउट मधनं आम्ही विनंती करू खेळाडू कक्ष आपण पाहता गावदेवी खांडपे खेळाडू कक्ष आपण खेळाडू कक्षातून आपले 2 सलामी वीर मात्र मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. आता मॅचला मजा येईल कारण की
दोन्हीही विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आत इंटर झालेत. तब्बल 0 पासून 51 धाबसिंगीचं टार्गेट या दोन खेळाडूंना मात्र चेस करायचं आहे. परंतु या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण पाहता जय महाराष्ट्र धामणगाव संघ देखील कमी नाही आहे. याही संघाकडे धारदार गोलंदाजी आहे. या संघाकडे देखील प्रमुख 4 अस्त्र आहेत. म्हणजेच मॅचला मजा येईल. 24 बॉल आणि 51 धाबसिंगीची गरज. तर त्याच दरम्यान आई गावदेवी खाडपे संघाचे सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. व्यासपीठावरती आपण स्थानपण होऊन आपण मॅचचा आनंद लुटायचा आहे. तर नक्कीच निखिल दादा तारे आणि नितेश पाटील आणि संपूर्ण संघाला विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. गावदेवी खांडपे म्हटलं तर या संघाच्या वतीने आज आपण खेळाडू कक्षही पाहतायत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतात. त्यानंतर जे बजरंगबली खांडपे या संघाच्या वतीने आपण पाहतात समालोचक कक्ष व त्यानंतर हजारे बंधूंच्या वतीने टॉस बॉक्स. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल आणि मॅचला सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती राजेश. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॅटचा फ्लो. व्हॉट अ शॉट. टीट फॉर टॅग. जसा तसं उत्तर मात्र दिलं जात आहे. ज्या प्रकारे पहिल्या सत्रात विवेक गोलंदाजी करत होता त्याच्या विरोधात श्रीनाथनं मात्र षटकार ठोकला होता. तशाच प्रकारे या डाबाची सुरुवात. जसं तसे उत्तर मात्र पहिल्याच बॉलवरती राजेशचा स्वागत केलाय प्रतीकनं षटकार ठोकून. थँक्यू. षटकार आलाय मैदानाच्या आत. म्हणजेच संघर्षाचा शंखनाद आता फुकला गेलाय मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. दुसरा बॉल फुल टॉस. गॅप मध्ये पॉवर प्ले सुरू आहे हे माहिती आहे. परंतु या ठिकाणी फटका सुंदर. बॉल चला सरळ एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत दुभागत सीमा पार. 4 धाबा. थँक्यू. सुरुवात या ठिकाणी दमदार पाहायला मिळते. अगदी ज्या सुरुवातीची अपेक्षा होती टीम येणार भोरपडा सिंगल आणि ती सुरुवात सध्या तरी करून देतोय फलंदाज प्रतीक. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू बॅट्समनला मात्र हा चेंडू समजला नाही. अगदी गिरकी घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. कमबॅक करण्याचं काम गोलंदाजानं केलंय. गोलंदाज राजेश डवकुरे हाताचा हा गोलंदाज. फटका फसला. जेलची संधी खेळाडू पोहोचतोय. यस, कॅच मात्र कॅरी केली आहे. जो खेळाडू मैदानाच्या आत आक्रमक दाखवत होता त्या खेळाडूला आता दाखवलाय पवेलियनचा रास्ता. फलंदाज होते बाद. पहिला धक्का लागतोय टीम येणार बोरपाडा संघाला 10 या धावफलकावरती. अगदी या ठिकाणी आपण पाहतात पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर अगदी नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतंय. सुरुवातीचे 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले परंतु तदनंतरचा डॉट बॉल आणि डॉट बॉल आल्यानंतर खरं तर गोलंदाजांचा कॉन्फिडन्स मात्र उंचावला गेलाय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 10 धाबा जमा केल्यात
अगदी 51 धाबसंख्येचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे प्रति ओव्हरचा विचार केला तर 13.0 सरासरीने धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल फुलटाचा या ठिकाणी, परंतु फटका सुंदर आहे डीप मध्ये, तेवढी चांगली फिल्डिंग, परंतु शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू मात्र खेळाडूच्या हातावरती ताली देऊन चालला सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. चौकार आलाय मैदानाच्या आत. 14 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. खरं तर जी सुरुवात पाहिजे होती येणार बोरपाडा संघाला ती सुरुवात निर्माण करून दिली प्रत्येकनं, परंतु ती सुरुवात कायम चालू आहे. स्लो बरोबर बॉल टॅप केलाय, सुंदर फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते 30 सर्कल मध्ये. जर का कदाचित डायरेक्ट हिट केलं असतं, निशाणा जर अचूक असला तर चित्र थोडं वेगळं दिसलं असतं, परंतु शेवटचा बॉल आलाय डॉट आणि षटक पहिले संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या या ठिकाणी 1 गडी बाद, 14 धावा. चौदा धावा धावफलकावरती. तर लक्ष असू द्या, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. तर जास्त वेळ घेऊ नका. हे बघा वेळेचा अलर्ट आहे तुम्हाला देखील. जास्त वेळ जर तुम्ही खर्च कराल तर चौथ्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू मात्र 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आणि ढाबा डिफेंड करत असताना जर का एक खेळाडू आतमध्ये आला तर भरपूर टेन्शन वाढू शकतो. टीम जय महाराष्ट्र धामणगाव टीम पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या 14 धाबा. म्हणजेच आता समीकरण थोडंफार बदललं गेलंय. आता येणाऱ्या 18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. म्हणजेच आता रन रेट, रिक्वायर्ड रन रेट आता 12 वरती येऊन पोहोचलाय. 12.33च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. पहिल्या जोरामध्ये 13 आल्या. जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे टप्प्यामध्ये सध्या तरी मॅचला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी येणार बोरपाडा संघ करतोय. परंतु षटक क्रमांक 2 गोलंदाज मार्क वरती गोलंदाज तेजस. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, हलकेशी अपील, परंतु पंचांचा इशारा आला की बॅट कट आहे. आणि परंतु या ठिकाणी आपण पाहतात एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने. धावफलक 15 वरती जाऊन पोहोचतोय. इथनं आता सातत्यानं प्रत्येक बॉलवरती संघर्ष करावा लागेल या फलंदाजांना आणि सातत्याने या ठिकाणी चांगला क्रिकेटर खेळावा लागेल. सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. डुवर डायव्हरची लढत. प्रत्येक मॅच ही नॉकआउट मॅच आहे. प्रत्येक मॅच करो या मरोची स्थिती आहे आणि प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला 100% देणं महत्वाचं असतं. शॉट ऑफ लेन बॉल, फटका फसलाय. झेलची संधी, स्वतः गोलंदाज पोहोचणार का, परंतु या ठिकाणी पोहोचलाय. खूप चांगला कॅच कॅरी करतोय. अगदी बॉल डिलिव्हर केला त्यानंतर पुन्हा एकदा रिदम धरलं या कॅच साठी आणि अप्रतिम अविश्वसनीय कॅच या ठिकाणी कॅरी केलाय. 100% मेहनत, 100% एफर्ट दिलं जात आहे जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या वतीनं. अजून एक कॅच, फलंदाज बाद. तर गावदेवी खांडपे संघाचे खेळाडू नितेश सुभाष पाटील यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आज खरं तर त्यांचा खास दिवस, अर्थातच त्यांचा वाढदिवस आहे. नक्कीच दादा तुम्हाला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर दादांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मागच्या दिशेने. विकेट आल्यानंतर आता संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. अर्थातच संघ थोडासा आता दबावमध्ये आलाय. 15 या धावसंख्येवरती अजून एक धक्का लागलाय. पहिला धक्का पाहिला तर ठीक 10 या आकड्यावरती लागला होता, परंतु तदनंतर 5 धाब्यांचे पार्टनरशिपला ब्रेक लावले गोलंदाज तेजसनं. आता उर्वरित समीकरण येणारे 16 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे.
शॉर्ट आपलेन बॉल वेगवान तेसरार या ओव्हरचा हा पहिला शॉर्ट बॉल होता, त्यामुळे या ठिकाणी आता गोलंदाजाला वॉर्न केलं जाईल. म्हणजेच आलाय हा डॉट बॉल. यस, डॉट बॉल आल्यानंतर आता या ठिकाणी गोलंदाजाला मोटिवेट केलं जात आहे. आता जर का यानंतर एखादा बॉल शॉर्ट आलाय, शॉर्ट बॉल जर डिलिव्हर झाला तर पंच नक्कीच गोलंदाजाला दंडित करतील. वॉर्न केले गेले. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे. डॉट बॉल कसाही येऊ द्यात हा महत्वाचा आहे. आणि प्रत्येक डॉट बॉल वरती येणार बोरपाडा संघावरती दबाव निर्माण होईल. फटका सुंदर आहे. ओढ शॉट. ज्या वेगानं बॉल डिलिव्हर केला त्याच वेगानं मात्र बॅटचा स्विंग. सुंदर फटका, षटकार. मागणी होती मैदानाच्या आत, तर खेळाडू कक्षातून खेळाडू जातील. लक्ष सुद्धा मैदानाच्या आत पाणी घेऊन षटकार खेचलाय. या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. या ओव्हरचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि भरपूर चांगले सामने मात्र आज या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतात. सर्व संघ या ठिकाणी उपस्थिती दाखवतात. सर्व प्रेक्षकांचं व सर्व संघांचं मनपूर्वक आम्ही मनस्वी स्वागत करतोय. षटकार ठोकल्यानंतर संघाची धाबत संख्या जाऊन पोहोचले 21 या धाव फलकावरती. म्हणजेच अजूनही 30 धाबसंख्येची गरज आहे. उर्वरित समीकरण 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये 30 धाबा बनवायच्या आहेत. म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती 2 धाबा बनवाव्या लागतील. तर त्याच दरम्यान शेलार आंबाडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय श्री बिंदास दादा लसने यांच्या ठिकाणी आगमन झालं. तर दादांना विनंती असेल यायचं आहे आपल्या व्यासपीठावरती. आपल्या आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच आपलं या स्पर्धेच्या वतीनं मानसन्मान केलं जाईल. तर दादांना विनंती असेल जे उपाध्यक्ष आहेत यायचं आहे तिथे. हा चेंडू पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. परंतु आता इथनं नो बॉल वरती रनआउटची संधी होती. संधी नव्हती, संधी निर्माण केली, परंतु निर्माण केलेल्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. नो प्लस 2. आता या ठिकाणी तब्बल 3 धाबा धाव फलकावरती ऍड होतील. पंचांचा इशारा अंतिम असेल तर चला मान्य करावं लागेल. जय महाराष्ट्र धामणगाव संघाला. नो बॉल. तर जास्त वेळ घेऊ नका. पंचांचा जो निर्णय आहे तोच अंतिम असेल. कोणत्याच संघाला रिव्ह्यू नाही आहे. ऑफिशियल पंच आहे त्या ठिकाणी. विनंती असेल पण जो निर्णय आहे तो मान्य करावा लागेल. तर चला टीम जय महाराष्ट्र धामणगाव टीम ओव्हर द वेस्ट अर्थातच बीमर बॉल. आता या ठिकाणी नो बॉल आलाय म्हणजेच फ्री हिट पुढील बॉल असेल. तर चला धामणगाव टीम जास्त आपण वेळ घेऊ नका प्लीज. विनंती असेल आपण कोऑपरेट करायचं आहे. मॅच लाईव्ह आहेत. मात्र कोणत्याच संघांना या ठिकाणी रिव्ह्यू नाहीये. पंच देखील या ठिकाणी मात्र नक्कीच या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत. प्रत्येक बॉलवरती ते चांगली नजर ठेवून आहेत. मात्र कोणत्याच टीमवरती अन्याय होणार नाहीये. नो बॉल आलाय म्हणजे 3 धाबा धाव फलकावरती ऍड झाल्या. संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचले 24. 24 धाबा. मॅच आता हळूहळू क्लोज होत चालली आहे. अजूनही विचार केला तर 27 धाबा संख्येची गरज आहे. 14 चेंडू 27 ची गरज. आता बॅटरसाठी बेनिफिट अर्थातच फ्री हिटचा हा बॉल. फ्री हिट वरती ब्लँक स्ट्रोक अगदीच डोळे झाकून मारण्याची संधी आहे. परंतु या ठिकाणी बोल्ड केले गेले. त्रिफळा उडवलाय परंतु फ्री हिटचा हा चेंडू अगदी जोरात हा चेंडू फेकला होता आणि वेगवान मात्र या ठिकाणी हा चेंडू देखील फेकण्यात आला. परंतु बोल्ड केलं होतं. जर का फ्री हिट नसती तर ओमकार सर विकेट मिळवली असती. परंतु विकेट आलाय सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या आता जाऊन पोहोचते ती तब्बल 25 वरती. 25 धाबा. कमबॅक केले गोलंदाजानं. ओव्हरचा विचार केला तर अजूनही
अजून शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि ज्या धावा पाहिजे होत्या ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेट जो होता पूर्णपणे त्याच रिक्वायर्ड रन रेटने धावा बनवण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत. फटका सुंदर आहे, टॅप केला ऑन साईडला. ज्या प्रकारे अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ओमकार सर टॅप करतात त्या प्रकारचे फटके पाहायला मिळतात. इथनं या चेंडूवरती एक धाव मिळेल सिंगलच्या मदतीनं. आता संघाची धावा संख्या 26, 26 धाबा. षटक क्रमांक दुसरे संपलंय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धाबा. आता उर्वरित समीकरण पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 25 धावा संख्येची गरज, म्हणजेच 12.50च्या सरासरीने प्रति ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत. तर चला 9 मिनिटं झालेली आहेत, 2 षटकं कंप्लीट झालेत. तर जास्त वेळ घेऊ नका. सातत्यानं आम्ही टाइम अलर्ट करू, तुम्हाला सातत्यानं वेळ देखील सांगण्याचा प्रयत्न करू. जर जास्त वेळ झाला तर नक्कीच एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल. अगदी आपण पाहतात नवीन खेळाडू पण नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती भावेश, जो ओपन क्रिकेटमध्ये नक्कीच सातत्यानं आपण पाहता. खरं तर सोहम इलेवन या संघाच्या वतीने या स्वयं इलेवन या संघाकडे या खेळाडूला पाहता आणि तोच खेळाडू खरं तर भावेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. परंतु या खेळाडूच्या विरोधात नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल. नक्कीच चांगला चेंडूंना सन्मानही द्यावा लागेल आणि खराब बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे हे फेकावं लागेल. बारा चेंडू 25 ची गरज. तर त्याला जास्त वेळ आपण घेऊ नका, जास्त अधिकचा वेळ मात्र खर्च करू नका. स्ट्राईक वरती बॅट्समन राकेश. शॉर्ट प्लेन, फटका फसलाय, जेलची संधी आणि पहिल्याच बॉलवरती भावेशने केले शिकार. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. फलंदाज होते बाद राकेश. बॅक टू द पवेलियन. धामणगाव क्रिकेट संघ म्हटला तर अगदी भावेश आणि भावेशच्या नावानं हा संघ ओळखला जातो. बॅटिंग करत असताना भावेशनं नक्कीच संघाला नाराज केलं, परंतु गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती संघाला खुश केलंय. अर्थातच पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय. आता मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आत 5व्या क्रमांकावरती जयेश. मॅच प्रत्येक बॉलवरती बदलणार. आता येणारे 11 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये कधीही कोणताही संघ मात्र पलटवार करू शकतो. अगदी इथनं सातत्यानं आता मोठमोठे फटके खेळावे लागले. संघ थोडासा आता अडचणीमध्ये आहे. फटका सुंदर आहे, ड्राईव्ह केला ऑन साईडला. व्ही शेप मध्ये पण बघा लॉंग ऑनला खेळाडू आहेत. तेवढी चांगली फिल्डिंग, येणं वाकणं उचलणं आणि तदनंतर फेकणं, एकाच ऍक्शन मध्ये या 4 क्रिया केल्या जातात. या ठिकाणी ही एक सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 27 27 धाबा धाव फलकावरती, म्हणजे अजूनही 24 धाबा बनवायच्या आहेत मैदानामध्ये. शॉर्ट प्लेन बॉल पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल मॅक्सिमम बिग हिट सिक्सर. सामना
येणार बोरपाडा संघाच्या बाजूने जाऊ शकतो, कारण की वेल फिनिशर म्हणून विवेकला मानलं जातं. चांगली माहिती आमच्यापर्यंत ओमकार पाटील मात्र पोहोचवत असताना त्याचंही आम्ही मनपूर्वक ओमकार भोईर आहेत, माफी असावी. नक्कीच चांगली माहिती मात्र ओमकार आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्याचंही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. सकाळपासून मात्र चांगली स्कोरिंग या ठिकाणी करतायत. इथे हा चेंडू आपण पाहता क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, परंतु या ठिकाणी आपण पाहता नक्कीच खेळाडू धाव घेत होता. खरं तर त्याच्या बॉडीचा वेध घेतला, परंतु त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट होती सिंगलच्या मदतीनं. संघाची धावत संख्या आता जाऊन पोहोचते 34. 34 धावा आतापर्यंत धाव फलकावरती बनल्या गेल्यात. अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 8 बॉल आणि 17 धावा संख्येची गरज. स्ट्राईक वरती बॅटर जयेश आहे या ठिकाणी. फसव्या गतीचा हा चेंडू. खरं तर गतीमध्ये नक्कीच या चेंडूवरती मात्र गती कमी करण्यात आली. खरं तर स्लोवर पण बॉल अगदी व्हेरिएशन दाखवत असताना गोलंदाज भावेश, परंतु याही चेंडूवरती एक सिंगल आली आहे. मॅच आता हळूहळू क्लोज होत चालली आहे. शेवटचे 7 बॉल आणि 16 धावा संख्येची गरज. स्ट्राईक वरती विवेक आहे आणि विवेक एक चांगला वेल फिनिशर आहे. या चेंडूवरती काय होईल मात्र पाहायला मजा येईल. मॅच क्लोज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सरळ पॅड वरती. अगदी पंचांचा इशारा लेग बाईस आणि लेग बाईसच्या माध्यमातून या ठिकाणी ही एक धाव मिळते. षटक क्रमांक 3 संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना येणार बोरपाडा संघाचे तब्बल 36 धावा, तब्बल 51 धावा संख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 36 धावा. आता उर्वरित शेवटचे 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 15 धावा. विवेक मैदानाच्या आत जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना येणार बोरपाडा संघाच्या बाजूला, परंतु आता मैदानाच्या आत जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या स्क्वॉड मध्ये सध्या तरी चर्चा सुरू आहे, कारण की शेवटचा षटक कोणता गोलंदाज या ठिकाणी फेकणार. जोपर्यंत विवेक आहे, विवेकचा जर विकेट आला तर मॅच मध्ये नक्कीच पुनरागमन करू शकते टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघ. परंतु या ठिकाणी संघ अडचणीत आहे. दोन्ही टीमला मात्र चांगला खेळ करायचा आहे. एका बाजूला विवेक आपल्या संघाला जिंकवायचा आहे, पण दुसऱ्या बाजूला मात्र जो गोलंदाज येईल त्या गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. तर जास्त वेळ आपण घेऊ नका, लक्ष असू द्या. तर चला फास्ट खेळायचं आहे. शेवटचे 4 मिनिटं शिल्लक राहिलेत. मात्र 15 मिनिटांमध्ये जरूर 3 षटक आपण कंप्लीट केले, परंतु आता अधिकचा वेळ मात्र खर्च करू नका. तर चला जय महाराष्ट्र धामणगाव संघ, जर आपण जास्त वेळ खर्च कराल तर नक्कीच जे काही असेल पॅनलाइज ती मात्र नक्कीच जाहीर करण्यात येईल, कारण की सातत्यानं आयोजन कमिटी आम्हाला या ठिकाणी कॉल करते, सातत्यानं आम्हाला सूचना कळवते. जास्त वेळ आपण खर्च करू नका. वेळेचा विचार केला तर ठीक 2:36 झालेले आहेत. शेवटचं षटक गोलंदाज श्रीनाथला पाहता बॉलिंग मार्कवरती. शेवटचे 6 बॉल 15 धावा संख्येची गरज. आता मात्र या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. या ठिकाणी विवेकचा आपल्या टीमला जिंकवण्यासाठी प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला कधीच चुकू नका. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी हा चेंडू सरळ चाललाय घरंगलत डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला या ठिकाणी धोकेच्या एंड वरती, परंतु खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. 2 धावा या ठिकाणी योग्य रीतीने पूर्ण केल्यात. अगदी कौतुक करावं लागेल दोन्ही खेळाडूंचं, कारण की धावगती तेवढी फास्ट आहे. पहिल्या बॉलवरती आला 2 धावा. आता उर्वरित 5 बॉल
आणि 13 धाबा बनवायच्या आहेत. एखादा मोठा फटका सामना येणार बोरपाडा संघाच्या बाजूनं आणि एखाद दुसरा डॉट बॉल किंवा विकेट मॅच वरती पूर्णपणे पकड निर्माण करू शकतो. तो म्हणजेच जय महाराष्ट्र धामणगाव संघ. 5 बॉल 13 धाबा संख्येची गरज. सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र या मॅच वरती लागल्यात. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार. खरं तर ओमकार सर सातत्यानं प्रेक्षकांना अशा प्रकारच्या मॅचेस आवडतात. रनअप बॉलचा इक्वेशन असो किंवा प्रत्येक बॉलला 2 धाबा असतात तेव्हाच्या मॅचेस मात्र प्रेक्षकांना आवर्जून आवडतात. आणि या मैदानावरती आपण पाहता दुपारचं सत्र सुरू आहे आणि जे प्रेक्षक वर्ग खरं तर सामने पाहायला या ठिकाणी आलेत. यस तर या ठिकाणी आता तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. बॉलिंग लाईनअप यस सर बॉल चेक करण्यासाठी ना. यस आता या ठिकाणी ऍक्शन चेक केलं जाईल. तर या तिसऱ्या पंचांना विनंती असेल तर चला तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण मैदानाच्या आत जायचं आहे. अगदी या ठिकाणी नक्कीच आम्हाला ओमकार देखील आठवण करून देतात. कारण की सिद्दीक भाभी सर नेहमीच म्हणतात की एकतर्फा प्यार और एकतर्फा हार मात्र किसी को भी मंजूर नाही रहती. परंतु आता मैदानाच्या आत घडेल काय. दोन्ही संघ या ठिकाणी हार मानायला तयार नाही आहेत. 5 बॉल आणि 13 धाबा संख्येची गरज. खरं तर पूर्णपणे मी तर म्हणेन या ठिकाणी जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या नजरा असतील विवेक वरती. खरं तर दुसऱ्या बाजूला येणार बोरपाडा संघ देखील नजरा असतील त्या म्हणजेच विवेक करतोय. कारण का विवेक एक वेल फिनिशर आहे. हा चेंडू खरं तर पाहावा लागेल लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट चालाय. खरं तर दबाव आहे गोलंदाजावरती दबाव आलाय. त्याचं कारण की पहिल्याच बॉलवरती 2 धाबा आल्या परंतु तदनंतर बॉलिंगवरती ऍक्शन घेतल्या आणि तिसरा पंच देखील आपण पाहता मैदानाच्या आत सज्ज आहे. आता 5 बॉल आणि 12 धाबा संख्येची गरज. मॅच बॅलन्स स्थितीमध्ये आहे. अगदी अप अँड डाऊन आणि चढाव उतारानं भरलेला हा क्रिकेटचा डाव. फुललेलींचा बॉल ऑन साईडला पाठवला गॅपमध्ये. डिपमध्ये आपण पाहता हिमेश आहे. चांगली फिल्डिंग. एक लेदर बॉल क्रिकेटचा खेळाडू पण पाहता आणि चांगली फिल्डिंग. तेवढाच ॲक्युरेट थ्रो देखील पाहायला मिळतोय. अजून 2 धाबा धाव फलकावरती ऍड होत आहेत. मॅच आता क्लोज होत चालली आहे. या 2 धाबा संख्येच्या मदतीने तब्बल 41 धाबा धाव फलकावरती. सामना जिंकण्यासाठी अजूनही 10 धाबा संख्येची गरज. खरं तर नक्कीच मैदानाच्या आत विवेक चांगल्या बॉलला सन्मान देतो परंतु खराब बॉलला अगदी सीमारेषा पलीकडे देखील पाठवण्याची क्षमता आहे विवेक मध्ये. नक्कीच या ठिकाणी आपण पाहता गोलंदाज देखील श्रीनाथ चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केला पुन्हा एकदा ऑन साईडला. अगदी मिड विकेटला खेळाडू येतील पोहोचतील बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी दुसऱ्याचा कॉल आणि आता या ठिकाणी मॅचचा प्राइज विकेट अर्थातच विवेकला परतावा लागेल. उर्वरित समीकरण राहिले मैदानाच्या आत येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. 3 बॉल 9ची गरज. सामना कोण जिंकणार ह्याचं उत्तर अजूनही येणं बाकी. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटची धाव क्रिकेटच्या खेळात शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. एखाद्या बंद लिफाफामध्ये काय असतं हे सांगणं जेवढं कठीण असतं ना तेवढंच कठीण मात्र क्रिकेटची प्रत्येक मॅच असते. कधी कोणता संघ जिंकणार हे सांगणं भरपूर कठीण असतं. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन आपण पाहता 7व्या क्रमांकावरती विवेक.
विवेक डोंगरे, परंतु या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय. गुडलेन स्पॉटचा चेंडू होता, ऑन साईडला पुल करायचा होता, जमलं नाहीये, वेग भन्नाट होतं आणि डॉट बॉल आलाय. आता मात्र सामना जवळ 80% सामना मी तर म्हणेन जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या बाजूने आलाय. 2 चेंडू आणि 9 धाबा संख्येची गरज. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. या ठिकाणी विवेकला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल का मी प्लेइंग 11 मध्ये आहे. ऑन साईडला टर्न केलाय, फटका सुंदर आहे, गॅप मध्ये बॉल चाललाय, एक धाव तर कंप्लीट. परंतु आता या बॉलवरती एकच धाव. सामना जवळ आता 99% मी तर म्हणेन जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या बाजूनं. परंतु अजूनही 1% बाकी आहे. म्हणजेच तुमची 99% मेहनत आणि 1% तुमचा लक 100% तुम्हाला यशस्वी बनवून जातो. परंतु या ठिकाणी जर का गोलंदाजांना चुकी केली तर सामना पुन्हा एकदा ऑन होऊ शकतो. आणि या ठिकाणी जर का चांगला बॉल फेकला तर सामना मात्र जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या बाजूनं. 1 बॉल आणि 8 ची गरज. आणि नक्कीच जर का एनआर पाडा संघ जर जिंकू शकते तो म्हणजेच गोलंदाज जिंकू शकतो. कारण की एखादा खराब बॉल मॅच एनआर बोरपाडा संघ मैदानाच्या आत इन होऊ शकतो. 1 बॉल 8 धावा संख्येची गरज. आणि या ठिकाणी मात्र हा चेंडू आलाय वाईट. म्हणजे आता मॅच हळूहळू पुन्हा एकदा ऑन होत चालली आहे. 1 बॉल 7 धावा संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी मात्र 7 धावा बनवाव्या लागतील. इथनं अजून एखादा खराब बॉल आला तर मॅच खरं तर पुन्हा ऑन होऊ शकते. आणि डगआउट मध्ये बसलेल्या सर्व खेळाडूंच्या नक्कीच मी तर म्हणेन इच्छा असेल की एखादा खराब बॉल येऊ दे. परंतु या ठिकाणी फटका फसलाय, खेळाडू पोहोचला, परंतु या ठिकाणी शेवटच्या मुवमेंटला मात्र षटकार खेचलाय. जबल 1 धावेनं सामना पराभूत झालाय. मात्र हार्ड लक चांगले प्रयत्न राहिलेत. येणार बोरपाडा संघ सामना जिंकलाय. टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघानं अभिनंदन. व त्याच दरम्यान आम्ही विनंती करू शेलार अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय श्री बिंदास जी लसने साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर चला बोरपाडा संघाचे कॅप्टन आपण या व्यासपीठावरती. तास दरम्यान व्यासपीठावरती निघतो आगमन झाले. आपण पाहतात शेलार अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय श्री बिंदास जी लसने यांच्या या ठिकाणी आगमन झाले. दादा आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय, वेलकम. आणि त्यांचा आपण या ठिकाणी आपण मानसन्मान करणार आहोत. तर आम्ही सागर दादा पाटील यांना विनंती असेल की आपला शुभ हस्ते हा मानसन्मान करायचा आहे. तर कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचा आहे. बिंदास जी लसने यांना आपण पाहता खरं तर अंबाडी शेलार अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे जे उपाध्यक्ष आहेत. नक्कीच या आधी देखील आपण अध्यक्ष